नमस्कार मंडळी, मी प्रांजली. अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाची समाप्ती कशी करावी याच्या 3 पद्धती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या तिन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही गुरुचरित्र पारायणाची समाप्ती घरच्या घरी करू शकता. जर तुम्ही 7 दिवसांचं गुरुचरित्र पारायण करताय तर 7व्या दिवशी समाप्ती करायची असते आणि जर तुम्ही 3 दिवसांचं गुरुचरित्र पारायण करताय तर 3ऱ्या दिवशी समाप्ती करायची असते. जर तुमच्या भागामध्ये तुम्हाला उद्यापनासाठी एखादं जोडपं मिळत असेल, ते तुमच्या घरी जेवायला येत असतील तर या पहिल्या पद्धतीनुसार तुम्ही समाप्ती करू शकता. कारण बऱ्याच भागामध्ये बघा, जोडपं जरी मिळालं तरी कोणी कोणाच्या घरी जेवायला जात नाही, असं समाप्ती वगैरे बोलावलं तर जेवायला येत नाही. मग अशा वेळेला तुम्ही दुसऱ्या पद्धतीनुसार गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करू शकता. आणि पहिल्या या दोन्ही पद्धतीनुसार जर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करणं शक्य नसेल तर तिसरी पद्धत सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानुसार तुम्ही घरच्या घरी या पारायणाची समाप्ती करू शकता. आता 7 दिवसांचं पारायण केलं असेल तर 7व्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचन करून घ्यायचे आहेत आणि 3 दिवसांचं पारायण केलेलं असेल तर 3ऱ्या दिवशीचे जे काही अध्याय आहेत ते वाचन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवू शकता. पूर्णाचा जरी स्वयंपाक बनवला तर त्यामध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून बनवायची आहे. कारण गुरुचरित्र पारायण समाप्तीमध्ये घेवड्याच्या शेंगाच्या भाजीला खूप जास्त महत्त्व आहे, म्हणून ती भाजी आवर्जून बनवायची आहे. आणि पूर्णावरणाचा स्वयंपाक जर शक्य नसेल तर साधा वरण भात भाजी पोळी स्वयंपाक बनवायचा, घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची आणि त्यासोबत एखादा गोड पदार्थ बनवायचा. माझं जनरली सांगायचं झालं तर मी वरण भात भाजी पोळी, घेवड्याच्या शेंगाची भाजी आणि केशरी भात बनवत असते, ज्याला बरेच जण नारळी भात पण म्हणतात आणि बरेच जण गोड भात सुद्धा म्हणतात. तर मी केशरी कलर टाकून तो गोड भात बनवत असते. कारण दत्त महाराजांना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे, म्हणून मी केशरी भात जो आहे तो बनवत असते. तुम्हाला जर हवं असेल तर थोडासा कलर टाकून तुम्ही केशरी शिरा बनवू शकता किंवा बासुंदीमध्ये तुम्ही केसर टाकून बासुंदी बनवू शकता किंवा अजून काही असे पदार्थ असतील गोड ज्याच्यामध्ये रंग टाकून बनवता येतात तसे तुम्ही बनवू शकता. किंवा केशरी रंग नाही टाकला, कोणताही एखादा साधा आपला पांढरा गोड पदार्थ बनवला तरी सुद्धा चालू शकतं. मी माझा भाव सांगितला, मी जे काय करते ते सांगितलं. तर नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर आरती करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर दत्त महाराजांची आरती आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुमची कुलदेवी कुलदेव आणि तुम्हाला ज्या काही आरत्या करायच्या असतील अशा 5 आरत्या तुम्ही करू शकता. पण जनरली गणपती बाप्पांची आणि दत्त महाराजांची आरती केली तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर जे आपण जोडपं बोलवलेलं आहे त्यांना जेवायला वगैरे बसवायचं, त्यांना जीव घालायचं. जेवण झाल्यानंतर त्या महिलेची ओटी भरायची. त्या दादांना यथाशक्ती तुम्हाला जी काही घडेल ती दक्षिणा द्यायची आहे. आणि या प्रकारे आपलं साधं सोपं पहिल्या पद्धतीनुसार उद्यापन झालं. जे आपण जोडपं बोलवलेलं आहे त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आपल्या घरातील सर्वांनी जेवण करायचं आहे. ते जोडपं जेवण करेपर्यंत आपल्या घरातील मंडळींनी तो जो स्वयंपाक आहे तो उष्टा करायचा नसतो. ही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे. आता दुसऱ्या पद्धतीनुसार तुम्हाला जर जोडपं कोणी उद्यापनासाठी मिळत नसेल तर काय करायचं, शेवटच्या दिवशीचे अध्याय वाचून घ्यायचे. जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला शिदा बाजूला काढून ठेवायचा. म्हणजे जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे, जिथे आपण ग्रंथ वगैरे ठेवलेला आहे तिथे बाजूलाच एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा मोठ्या थाळीमध्ये शिदा काढून ठेवायचा. त्या शिद्याचं पूजन करायचं. त्या शिद्यावर यथाशक्ती तुम्हाला जी काही घडेल ती दक्षिणा ठेवायची. आणि मग त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत कधीही तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादं गरजू कुटुंब असेल, गरीब कुटुंब असेल, असा शिदा वगैरे ते घेतात तर त्यांना हा शिदा द्यायचा आणि त्यांना सांगायचं की उद्या जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवणार तर त्यावेळेला मी हा जो शिदा दिलेला आहे याचा स्वयंपाक बनवा आणि घरातील सर्वांनी खा. आता आजूबाजूला एखादं गरजू कुटुंब नाहीये, कोणी शिदा घेत नाही, तर अशा वेळेला काय करायचं, तुमच्याकडे कामवाल्या मावशी येत असतील, तुमच्या शेजारी कोणाकडे कामवाल्या मावशी येत असतील, पण कामवाल्या मावशी पण कशा, आपण शिदा वगैरे दिलेला त्या वापरतील त्या खातील अशा कामवाल्या मावशी नाही. तर आजकाल कामवाल्या मावशी ना असं काही घेत नाहीत आणि त्या करत पण नाहीत. मग आपण त्यांना द्यायचं, ते टाकून देणार, तर मग असं नको. त्या गरजू असतील, आपण दिलेला शिदा ते बनवून खात असतील तरच त्यांना द्यायचा. आणि जर हे काहीच शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं दत्त मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये तो शिदा आपल्याला ज्या दिवशी आपलं उद्यापन आहे, समाप्ती आहे पारायणाची, त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत अर्पण करून यायचा.
आता बरेच जण विचारतील की शिधा म्हणजे काय आणि तो किती द्यायचा असतो. तर बघा, रोजचा स्वयंपाक बनवण्यासाठी जे काही पदार्थ आपल्याला लागतात त्या सगळ्या कोरड्या पदार्थांना शिधा म्हटलं जातं. आणि शिधा जो आहे तो एखाद्या कुटुंबाचं किमान 2 वेळेसचं दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण आपण दिलेल्या शिध्यामध्ये होईल एवढा शिधा आपल्याला द्यायचा असतो. आजकाल बघा, एखाद्या कुटुंबामध्ये 3 किंवा 4 लोक असतात, तर त्या अंदाजाने आपल्याला सगळ्या ज्या वस्तू आहेत कोरड्या त्या द्यायच्या असतात. नाही तर बरेच जण काय करतात माहितीये की एक एक मुठच सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या देतात. मग त्या एक एक मुठीमध्ये एखाद्या लहान लेकराचं सुद्धा जेवण होत नाही. तुम्हाला जर एखाद्या कुटुंबाचं 2 वेळेसचं जेवण होईल एवढा शिधा द्यायचं नसेल, तर किमान 1 वेळेस त्यांचं जेवण आपण दिलेल्या शिद्यामध्ये होईल एवढा शिधा तरी आपल्याला आवर्जून द्यायचा आहे. जर एखाद्या गरजू कुटुंबाला शिधा द्यायची जर आपली मानसिकता नसेल, आपली भावना नसेल, तर याला काय अर्थ आहे? आणि आजकाल बघा, कितीही गरीब असू द्या, कितीही काही असू द्या, प्रत्येक जण आपापल्या घरी खाऊन पिऊन सुखी आहे. त्यामुळे मी दिलेल्या याच्यावरच समोरच्याचं भागेल किंवा त्याचं जेवण वगैरे आहे असा विचार जो आहे ना तो आपल्या मनातून काढून टाकायचा आणि व्यवस्थित 3 किंवा 4 जणांचं एक वेळेसचं जेवण होईल एवढा शिधा द्यायचा आहे. आता रोजच्या स्वयंपाकासाठी आपल्याला काय लागतं? गव्हाचं पीठ, तांदूळ, तूर डाळ, जिरे, मोहरी, तेल, मीठ, चहासाठी दुधाची पिशवी, साखर, पत्ती, एखादी भाजी आणि यासोबत यथाशक्ती जी काही तुम्हाला दक्षिणा द्यायची असेल, 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, ती त्या शिद्यावर आवर्जून ठेवायची आणि असा शिदा आपल्याला एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गरजू कुटुंबाला द्यायचा आहे. आणि ज्या दिवशी आपण शिदा देणार आहोत त्या दिवशी त्यांना सांगायचं की तुम्ही आजचं जेवण किंवा उद्याचं जेवण मी हा जो शिदा दिलेला आहे याच्यामध्ये बनवा आणि तुम्ही घरातील सर्वांनी मिळून तो खा. आणि त्याच्यावर दक्षिणा आवर्जून ठेवायची. का ठेवायची? कारण बघा, सगळे कोरडे पदार्थ आपण देतोय, पण त्यांच्या घरी त्यांच्या गॅसवर ते अन्न शिजवणार आहेत किंवा चूल वगैरे असेल तर चुलीवर अन्न शिजवणार आहेत. मग गॅस तर आपण नाही देऊ शकत, म्हणून दक्षिणा जी आहे ती आपल्याला द्यायची आहे. आता या दोन्ही पद्धतीनुसार पारायणाचं उद्यापन करणं तुम्हाला शक्य नसेल तर तिसऱ्या पद्धतीनुसार शेवटच्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि यथाशक्ती जर आपण एखादं जोडपं बोलून उद्यापन केलं किंवा आपल्याला जर कोणाला शिदा द्यायचा असेल तर आपल्याला किती खर्च येऊ शकतो? 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, यथाशक्ती जे काही तुम्हाला वाटतं की मला एवढा खर्च आला असता तेवढे पैसे दत्त महाराजांच्या समोर ठेवायचे. जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो ना तर तेव्हा दत्त महाराजांच्या समोर ठेवायचे आणि त्याच दिवशी, ज्या दिवशी आपली समाप्ती आहे पारायणाची, त्याच दिवशी संध्याकाळी जे काही आपण दत्त महाराजांच्या समोर उद्यापनासाठी म्हणून पैसे ठेवलेले आहेत तर ते पैसे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं दत्त मंदिर असेल किंवा श्री स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथे दानपेटीमध्ये गुप्तदान आपल्याला करून यायचं आहे. तर याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र पारायणाची समाप्ती किंवा उद्यापन करू शकता. या तिन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते त्यानुसार तुम्ही करू शकता. नमस्कार.